जितेंद्र आव्हाड बोलतायत, आपण थेट तिकडे जातोय. त्या पोरांच्या मनावर जे इम्प्रिंट येणार आहे की माझ्या बापाला असं मारलं, हा कधी कोणी विचार केला की त्यांना काय वाटत असेल की पुढे काय घेऊन जाणार आहेत ते. एका वयाला एखादी गोष्ट घडली म्हणजे अजूनही अपघात बघितल्यानंतर 4 दिवस आपल्या डोळ्यासमोर तो अपघाताचं चित्र जातच नाही. त्या पोरा बाळांसमोर जेव्हा हा फोटो जाईल, त्याचं इम्प्रिंट जे त्यांच्या हृदयावर उमटेल, पुढे आयुष्यभर हेच घेऊन जगायचं आहे, त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट काय असेल त्या पोरांवर, कधी विचार करू आपण. दिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही ही क्रूरता मांडली होती, पण आता ती फोटोच्या माध्यमातून बाहेर येते. तेव्हा लोकांना, काही लोकांना ती अतिशयोक्ती वाटली. काही लोकांनी जातीचं पांघरून घालण्याचा प्रयत्न केला की एका जातीला बदनाम केलं जातं. अहो, मी त्या जातीचा आहे हो, पण माझ्यातली माणुसकी मी मरू नाही देणार. मी जातीच्या विरोधात जाईन, पण मी माणूससाठी लढेन. शेवटी जगतो कशाला माणूस म्हणून. हो ठीक आहे, वाल्मिक कराड माझ्या जातीचा आहे, पण माझी जात हिंसर होऊ शकत नाही. माझी जात, तिथला माणूस हा माणुसकीपासून लांब जाऊ शकत नाही, मला विश्वास आहे. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून ही केस लावून धरली मी. पहिल्या दिवसा मला अजूनही आठवते, मी नागपूरच्या अधिवेशनात प्रवेश केला आणि पहिला प्रश्न मला कोणीतरी पत्रकाराने विचारला, तेव्हा मी पहिलं सांगितलं होतं, या हत्येच्या मागे एकच माणूस आहे, त्याचं नाव आहे वाल्मिक कराड. आणि वाल्मिक कराडची एक हत्या नाही मुख्यमंत्री महोदय, वाल्मिक कराडने अनेक अशा हत्या केल्या आहेत त्या कधी पोलिसांनी नजरेसमोरच आणल्या नाहीत. आज महादेव मुंडेची बायको बसली आहे, त्या महादेव मुंडेच्या बाजूला 2 लहान पोरं आहेत. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, मी आणि सुप्रियाताई. तो पोरगा ज्या पद्धतीने बिलगून रडत होता आईला, मी त्या खोलीतनं बाहेर निघून गेलो. आपण काय उत्तर देऊ शकतो? एवढूसा लहान पोरगा, बापाच्या म्हणजे विरह त्याला सहनच होत नव्हता. त्याची आई काय बिचारी अडाणी बाई, पण लढण्याच्या तयारीत उतरली आज. आणि असे अनेक महादेव मुंडे आहेत जे गाडले गेलेत त्या भूमीमध्ये आणि ज्याचा आता पताही नाही आहे. औष्णिक वीज केंद्रामधली जी राख, त्याच्यामध्ये किती हाडं आहेत जरा तपासून बघा. तुम्हाला इतिहास बरंच काही सांगून जाईल बीडच्या राजकारणाबद्दल. पण महाराष्ट्रामध्ये परळी नावाचं एक असं गुन्हेगारी केंद्र आहे, ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. मी विद्यार्थी दशेपासून मुंबईतल्या गँगवॉर बघतोय, विद्यार्थी दशेपासून. पण मुंबईत उघडपणाने दाऊद विरुद्ध भूमिका घेणारे पत्रकार होते, सामाजिक कार्यकर्ते होते, लोक होती जी दाऊद विरोधात बोलायची. दाऊद हा त्याचं काय वर्णन करायला नको. पण मी तुम्हाला सांगतो, मी अनेक जणांशी बीडमध्ये बोलतोय, अनेक जण सांगतात की साहेब माझ्याबरोबर हे झालं, साहेब माझ्याबरोबर ते झालं. बोलता का? नाही हो साहेब, हा बाहेर आल्यावर ठेवणारच नाही. हा जो बाहेर आल्यावरची भीती लोकांच्या मनात बसलेली ती अजून निघायला तयार नाही. आणि लोक आजही काय सांगतात माहिती आहे ना, साहेब चार्जशीटमधनं सुटणार हो, कोण देणार विटनेस, कुठनं होणार, आणि चार्जशीटच लूज करणार. म्हणजे लोकांचा यंत्रणेवर विश्वासच राहिला नाही आहे. कारण का यंत्रणा ज्या पद्धतीने परळीमध्ये वागली आहे, बापू अंधळे प्रकरणात ज्या पद्धतीने चौकशी केली आणि त्याच्यातनं वाल्मिकला बाहेर काढण्यात आला, याच्यावर कोणाचा विश्वासच बसू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी गेले 15 दिवस बोंबलून सांगतोय की तो ज्या जेलमध्ये आहे, काही त्याच्या गँगमधली लोक छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून घेतात स्वतःला पोलीस स्टेशनमध्ये. 1-2 दिवसाची पोलीस कस्टडी घेते पोलीस, नंतर मग ते परत कोर्टात जातात, मग जेल कस्टडी होते. जेल कस्टडी गेली की त्याला बरोबर त्यांच्या तुरुंगात टाकतात त्याच्या, आणि बरोबर त्याच्या बॅरेकमध्ये पोचतात. मग त्याचं मॉलिश करतात, त्याला स्पेशल चहा येतो, त्याला स्पेशल जेवण येतं. मजा आहे, मजा आहे. आव्हाड साहेब सातत्याने म्हणत होते की आमच्याकडे पुरावे नाही, अशा प्रकारचे फोटो समोर येत आहेत. आता पुरावे सरळ दिसून येत आहेत, फोटोज दिसून येत आहेत. आता कारवाई आव्हाड साहेब याला एक जोडून म्हणतो, आपणच पहिले असे नेते होता की ज्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारे हत्या झाली, अशा प्रकारे त्याला मारलं. आपणच पहिले होता की जे सांगत होता, त्यावेळेस आपल्याकडे पुरावे होते आणि हे सरकारकडे, कारण की व्हिडिओ तेव्हा पण आले असते. लक्षात घ्या की मी ह्याचा पूर्ण अभ्यास केलेला होता. या गुन्ह्याचा मी इथनं तिथनं माहिती घेत पूर्ण अभ्यास केला होता. आणि मी हवेत गोळीबार करत नव्हतो. अशा प्रकरणामध्ये हवेत गोळीबार करून राजकारण खराब करायचं नाही आहे.
राजकारणातलं गांभीर्य टिकलं पाहिजे. आपला आरोप सिद्ध आज मी म्हणजे मला आनंद नाही आहे, पण कमीत कमी हा मला विश्वास आहे की महाराष्ट्राला हे पटेल की जितेंद्र तेव्हा जे बोलला होता ते आज खरं पोलिसांनी खरं म्हटलंय. लघुशंका करता तुम्ही, लाज नाही वाटत? लघुशंका तुम्हाला तुमच्या शरीराला अशी, आणि त्याच्यावर ते मीठ लावा, काय होतं बघा. माझा फक्त प्रश्न एवढा आहे की आपण सगळे विसरून जाऊ, आपण उद्यापासून परत आपल्या आयुष्यामध्ये बिझी होऊन जाऊ. त्या 2 लहान पोरांचं काय, त्याच्या बायकोचं काय, ती कुठे बिझी होणार आहेत? त्याने आयुष्यभर हे चित्र असं डोळ्यासमोर ठेवून जगायचं की माझ्या बापाला असा मारला. पण ज्या लाडक्या बहिणीचा उल्लेख करता आजही त्यांची बायको त्याच अपेक्षेने आहे की सरकार न्याय देईल. पण तुम्हाला वाटतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा ज्या पद्धतीनं मागितला जातो आणि सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा हे सरकार घेणार नाही. हे सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईल यावरती माझा विश्वास नाही, आणि म्हणून मी त्यांचा राजीनामा मागणंच बंद करून टाकलंय. म्हणजे आता ह्या कुरवरियाला महाराष्ट्र माफ करणार नाही. तुम्ही माफ करा, नाही तर नका करू. लोक आता तुम्हाला विचारणार नाहीत. पण आज जेव्हा घराघरामध्ये हे फोटो जातील तेव्हा सर्वात डागळली असेल ती ही या सरकारची प्रतिमा. आव्हाड साहेब, आपण चार्जशीटमध्ये बघितलं असेल तर मुख्य आरोपी वाल्मिक कराडला केलाय, पण टोळी प्रमुख हा सुदर्शन गुले दाखवलाय. तर आपण यावरती काय बोलायचं? छे टोळी प्रमुख कसला सुदर्शन गुले? या सगळ्याचा बाप एकच आहे, वाल्मिक कराड. आणि वाल्मिक कराडचा बाप एकच आहे, धनंजय मुंडे, जो स्वतः सांगतो की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. आता ह्याच्यावरती नैतिकतेच्या येणे तरी राजीनामा कसला नैतिकता आणि कसली काय घेऊन बसला तो? कुठली नैतिकतेच्या गोष्टी करतो? पण मग याच आता अर्थसंकल्प अधिवेशन आहे, याच एकूणच गोष्टीला धरून तुम्ही राजीनाम्याची मागणी कराल का? कारण असं आहे की आम्ही ज्या पद्धतीने बोलतो आहोत की आमच्या बाकी कोणाकडनं अपेक्षा नाही होत. मुख्यमंत्री महोदयांकडनं अपेक्षा, मी तर पहिल्या भाषणात व्यक्त केले की मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला एक मुलगी आहे, त्या मुलीची शपथ आहे तुम्हाला. इथपर्यंत भावनिक होऊन मी बोललो. कारण का प्रश्न हा पक्षाचा नाही आहे, तो बीजेपीचाच कार्यकर्ता आहे, तो काय आमचा कार्यकर्ता नाही आहे. पण माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही महाराष्ट्रात? माणुसकीसाठी लढायचं की नाही, की फक्त जातीपातीच्या गोतावळ्यामध्ये अडकून आपण सगळंच विसरून जायचं? मी नाही विसरू शकत. मी भलेही वाल्मिक कराड माझ्या जातीचा आहे, पण मला विचाराल तर वाल्मिक कराडला आज रस्त्यावर आणून फाशी द्यायला पाहिजे. खरं कायद्याने ते मान्य नाही, म्हणून मी नेहमी सांगतो कायदा निर्णय घेईल, कोर्ट निर्णय घेईल, ते त्याचा अधिकार आहे. पण कमीत कमी जे आपल्या हातात आहे ते तर आपण करूया. पण एकूणच हा पक्षाभिनिवेश बाजूला ठेवा. आम्ही कुठे म्हटलं की तो बीजेपीचा कार्यकर्ता आहे, मग आपण कशाला मागे राहा आणि आपण कशाला नाही. आम्ही आमच्या भावासारखं लढलो त्याच्यासाठी. मी तर काही त्यांच्या घरच्यांशी बोलायलाही जात नाही, मी काही कुठेही संपर्क साधायलाही जात नाही. मी असं पण सगळ्यांपासून लांब राहतो, कारण का मला माझी लढाई लढायची. आय डोंट वॉन्ट टू गेट इन्फ्लुएन्स्ड बाय एनीबडी. आवड जे आपण हे जर वृत्त बघितलं असेल तर अशा अनेक किती काय घटना घडल्या. मी तुम्हाला सांगतो, कमीत तुम्ही मला उद्या भेटा, मी तुम्हाला कमीत कमी 15 नावं देतो ज्यांचे मर्डर झाले, त्यांचा कधी पोलिसांनी उल्लेखही केला नाही. आता तुम्ही विचार करा, तो फड नावाचा पोरगाचा एक हे रील, कैलाश फड, त्या रीलमध्ये तो काय म्हणतो माहिती आहे? चांगल्याचा गेम होऊ शकतं बरं का. अरे केवढा माज. साधी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने वाल्मिक कराड CID ऑफिसला आला, हे पोलिसांना शोभणार होतं का? एखादा माणूस सांगतो मी येतोय, पोलिसांनी नाकाबंदी करून त्याला ताब्यात घ्यायला पाहिजे होता. पोलिसांनी दरवाजे उघडे ठेवले आणि पोलिसांच्या समोर तो एका प्रायव्हेट गाडीतनं येऊन उतरला आणि असं चालत मस्त पोलीस स्टेशनमध्ये गेला. अच्छा, ज्यांनी त्याला गाडीतनं आणला तो काय सांगतो की मला रस्त्यात अण्णा दिसले. मी अण्णांना विचारलं, अण्णा तुम्ही एवढ्या छोट्या गाडीत? अण्णा म्हणाले काय करू? मी तर म्हणाले या माझ्या गाडीत. अरे काय हास्यास्पद विधान आहे तो. अहो या सगळ्यांना अटक व्हायला पाहिजे, कारण का त्यांनी ह्या नराधमाला मदत केली आहे. तो जिथे जिथे लपला, ज्या ठिकाणी लपला, ज्या हॉटेलमध्ये गेला, त्या सगळ्यांना लोकांना तुम्हाला अटक करायला पाहिजे की तुम्ही मदत केली गुन्हेगाराला. कुठे होते काय? पण एकीकडे ज्या पद्धतीचे फोटो आले, संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. एकीकडे विरोधक देखील राजीनाम्याची मागणी करतायत, सत्ताधारी असलेले सुरेश धस पासून सगळे राजीनाम्याची मागणी करतायत. मग राजीनामा का नाही होते? कोण पाठीशी घालतंय त्यांना? सेल्फी सुद्धा आहेत, स्माइल करून असताना असं कोण पाठीशी पण घालतंय? आवड साहेब हे पण आता काय असं आहे की मुख्यमंत्री आता वाजलेत किती? 10:30. 10:30.
मुख्यमंत्र्यांनी जर 11 वाजता ठरवलं की राजीनामा झाला तर 11 वाजून 5 मिनिटांनी फ्लॅश येईल, धनंजय मुंडे रिझाईन्स. इट इज फॉर द गव्हर्नमेंट टू डिसाइड हू शुड बी इन द कॅबिनेट, हू शुड नॉट बी इन द कॅबिनेट. ह्याच्यामध्ये काही हे नाही आहे, पण मला माहीत नाही. फोटो आलेत समोर, आता उद्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहात. हे आम्ही तर दररोजच मांडतो आहोत. मला तर तुम्ही विचारूच नका. आम्ही गेल्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने हा मिंडा लावून आणि मला आनंद होत नाही, पण मला नैतिकदृष्ट्या बरं वाटतं की मी एका माणुसकीच्या लढ्यामध्ये त्या माणसाच्या बाजूनी होतो ज्याची हत्या झाली आणि ज्याला खरंच न्याय मिळणं गरजेचं होतं. मी माणुसकीच्या बाजूनी उभा राहिलो. जात पात धर्म पंथ प्रांत बाजूला गेले, पण मी माणुसकीच्या लढाईत माणसाच्या बाजूनी उभं राहिलो. जिथे अत्याचार होतो तिथे तुम्ही उभे राहा. अत्याचाराच्या विरोधात बोला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली शिकवण आजही आमच्या अंगा रक्तात आहेत आणि ते आम्ही करतो. या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका जी अत्यंत पोलिसांची भूमिका आत्ता चौकशी जी झाली ती योग्य आहे, पण ह्याच्या आधीची जी 2-3 वर्षापूर्वीची भूमिका आहे, पोलीस हे कंप्लीट वाल्मिकच्या हाताखालचे गुलाम होते. SP वाल्मिक सांगेल तो, कलेक्टर वाल्मिक सांगेल तो, तहसीलदार वाल्मिक सांगेल तो. कारण का तुम्हाला राखेच्या गाड्या काढायच्या होत्या, तुम्हाला रेतीच्या गाड्या काढायच्या होत्या, तुम्हाला तर बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता समोर येते. ती अपडेट आपण पाहतोय. निर्घुण मारहाणीचे काही फोटो आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत. खऱ्या अर्थानं विचलित करणारे हे सगळे फोटो आहेत. मारेकऱ्यांचा उन्माद या फोटोच्या माध्यमातून आपण पाहतोय. मारहाण करताना चक्क हे सगळे आरोपी हसतायत देखील आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं जात आहे, त्याचे फोटो काढले जात आहेत आणि हेच फोटो आता समोर आलेले आहेत. लोकशाही मराठी हे फोटो तुम्हाला दाखवतोय. आरोपींचे हे सगळे फोटो आहेत. संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर आरोपी त्याचा उत्सव साजरा करतायत, हसतायत देखील आणि कशा पद्धतीनं ही सगळी मारहाण केली जाते हे फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय. आणखीन देखील काही फोटो आहेत की ते फोटो विचलित करणारे आहेत, म्हणून ते फोटो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र या फोटोंच्या माध्यमातून या हत्येची भीषणता समोर येते. कशा पद्धतीनं संतोष देशमुखांना मारण्यात आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.